चंपा चौक ते जालना रोड जी मार्किंग होत आहे, या मार्किंगला आमचा विरोध आहे। आमचं म्हणणं हेच आहे की बाबा हे जे चंपा चौक ते जालना रोडमध्ये 2000 मालमत्ता ज्या येत आहे, या 2000 मालमत्तांच्या या घरांचं पुनर्वसन करा, त्यांना नोटीस द्या, त्यांना कायदेशीर ज्या काही बाबी आहेत त्यांना हे करा। आज हजारो लोक रस्त्यावर येत आहे आणि या शहराचे लोकप्रतिनिधी कुणीही बोलत नाही, मुख घेऊन बसलेले आहेत। ज्या वेळेस लोकशाहीमध्ये आमचे मतदान घेऊन आमचं मत घेऊन तुम्ही निवडून आलेले आणि आज आमचे घर तुटत आहे आणि तुम्ही शांत बसलेले आहेत, तर तुम्ही कुठेतरी शंड झाला आहात। येणाऱ्या इलेक्शनमध्ये तर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकूच, पण जर आमच्या घरांच्या संदर्भात लवकरात लवकर निर्णय नाही घेतला तर आज आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहोत, पण उद्या ठोकशाही मार्ग सुद्धा आम्ही घ्यायला कमी करणार नाही, हे लक्षात घ्या। आणि आयुक्ताला, मनपा आयुक्ताला आमचं म्हणणं आहे की जर आमच्या घरं तोडणार असतील ना तर तुझे मुलं बाळा घेऊन या ना, आमच्या सोबत राहा। जर लोकशाही आणि तुम्ही या लोकांच्या विकासासाठी जर तुम्ही रोड बनवताय, पण लोकांचे घर तोडून जर विकास करायचा असेल तर हा कुठला विकास आहे? त्या लोकांना विकासाची आणि रस्त्याची गरज आहे का ते पण विचारा। चंपा चौक ते जालना रोडला 5 रस्ते असताना, पर्यायी रस्ते असताना सुद्धा या चंपा चौक ते जालना रोडचा अट्टा असता, याच्या मागे कुठलं राजकारण आहे? कुठल्या राजकीय नेत्याची जमीन रस्त्यावर येणार आहे का? आणि त्याला करोडोचा भाव मिळणार आहे का? आणि किती बिल्डरांना आणि किती धनधना